मराठीच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत उपवास स्वाध्याय कृती प्रश्न आणि आन्सर्स। तो पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा। त्यात आहे फर्स्ट क्वेश्चन, पंतांच्या आस्था वाढू लागलेल्या गोष्टी म्हणजे त्यांचा जो विश्वास होता तो कोणत्या गोष्टींमध्ये वाढू लागलेला वजन कमी होण्यासाठी। तर ते आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागले, म्हणजे त्या पुस्तकात सांगितले जाते की कुठचे पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होतं, कुठचे पदार्थ खाल्ल्याने माणसाच्या बॉडीमध्ये कसे बदल होतात ते त्या पुस्तकात ते डोके घालू लागले। पण प्रोटीनयुक्त पदार्थ ह्या शब्दांची त्यांची आस्था वाढू लागली। चरबीयुक्त द्रव्य, कॅलरीज असे जे सगळे शब्द होते त्या शब्दांमध्ये लेखकांचा विश्वास बसू लागला की ह्या सगळे जर पदार्थ आपण कमी केले तर आपलं वजन नक्की कमी होईल। तर सेकंड क्वेश्चन आहे, पंतांच्या आहार तज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहार व्यतिरिक्त गोष्टी म्हणजे त्यांचे जे मित्र होते जे आहार तज्ञ बोलले म्हणजे आहार शास्त्रात एक्सपर्ट ज्ञानी होते, त्या मित्रांनी आहार व्यतिरिक्त म्हणजे आहार खाण्यापिण्याच्या गोष्टी सोडून अजून कुठच्या गोष्टी त्यांना वर्ज्य करायला सांगितलेल्या। तुम्ही चुकून असं लिहू नका की बटाटा सोड, लोणी सोड, तूप सोड, त्या आहाराच्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी सोडून त्यांना कुठच्या गोष्टी सांगितलेल्या की ते तुम्ही करू नका। तर दिवसात झोपणे सोडा, कारण झोपण्याने सुद्धा वजन खूप वाढतं। पत्ते खेळणे सोडा, कारण पत्ते खेळताना आपण फक्त एका जागेवरती बसून असतो आणि जागेवरती बसून सुद्धा माणसाचं वजन वाढतं, मग त्यांना एका जागेत बसून पत्ते खेळायला मनाई केलेली। पण बोलणे सोडा हे कोणी सांगितलेलं, ते आचार्य बाबा बर्वे होते। त्यांनी सांगितलेलं की माणसाला स्वतःच्या म्हणजे बोलण्यावरती कंट्रोल करायला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे, तरच तो स्वतःच्या खाण्यापिण्यावरती कंट्रोल ठेवू शकतो। म्हणून त्यांनी सांगितलेलं आचार्य बाबा बर्व्यांनी पंतांना की तुम्ही बोलणं सोडा, तेव्हाच तुमच्या तोंडावरती संयम राहील खाण्यापिण्यावरती। तर ह्या 3 गोष्टी होत्या ते त्यांनी आहार व्यतिरिक्त सोडायला सांगितलेल्या त्यांच्या आहार तज्ञ मित्रांनी। तर प्रश्न तिसरा आहे, आहार विषयी त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया म्हणजे पंतांच्या आहार विषयी त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया काय होती जेव्हा त्यांचे वजन वाढत होते। तर ते काय होत होते, वजनाचं ते काय मेलं होईल हळूहळू कमी, कारण ते खूप टेन्शन घेत होते वजन कमी होण्यासाठी। कोणाचं आपण मागून तर खात नाही, स्वतःचं कमवून खातो, वाढलं तर वाढतंय वजन, म्हणजे आहार तुम्ही जसं चालू शकता तसं चालू ठेवा, पण एवढं पण टेन्शन घ्यायचं नव्हतं। वजन वाढलं तर वाढून द्या, त्यांना काही फरक पडत नव्हतं। तर पंतांच्या पत्नीच्या ह्या त्यांच्या आहाराविषयी प्रतिक्रिया होत्या। नेक्स्ट आहे कारणे शोधा। वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमला नव्हता, कारण म्हणजे काय, आचार्य बाबा बर्वे जेव्हा पंतांना म्हणाले की तुम्हाला पहिलं बोलणं सोडायला पाहिजे, आणि तेव्हाच तुमच्या मुखावरती किंवा स्वतःच्या जिभेवरती कंट्रोल राहील, संयम राहील, तर तुम्ही पहिलं बोलणं सोडा। म्हणजे पंत काय बोलले होते की बाबा मी हे म्हणजे बोलणं सोडू शकत नाही। तर ते बोलले का, तर ते काय बोलले होते की कारण मी टेलिफोन ऑपरेटर आहे, कारण बोलणार नाही तर मी खाणार काय। टेलिफोन ऑपरेटरचे त्यांना दिवसभर बोलावंच लागतं फोनवरती, तेव्हाच त्यांना म्हणजे त्यांचा पगार मिळणार, त्यांना खायला मिळणार। त्या कारणामुळे जे पंत होते ते बोलणं सोडू शकत नव्हते। वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण पंत टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करत असल्यामुळे त्यांना दिवसभर बोलावेच लागत होते। न बोलता ते काम करू शकणार नव्हते व काम केले नाही तर खाणार काय, म्हणून त्यांना बोलण्याचा उपाय म्हणजे बोलणं सोडणं हे त्यांना जमणार नव्हतं। नंतर नेक्स्ट आहे, बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ते म्हणतात की पंत बोलत होते की जेव्हा त्यांच्या उपासाची जी खबर होती ती पुन्हा चाळीत पसरली, त्या सगळे चाळीतले जे मंडळी होते ते त्यांच्या समाचाराला आले होते, परंतु ते बाजूच्या रूममध्ये जे बाबा राहत होते आचार्य बाबा ते त्यांना विचारायला सुद्धा आले नाहीत। तर कारण बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत कारण उपवास त्यांचे खास राखीव पुरण होते। खास राखीव पुरण म्हणजे एक राखीव शस्त्र होते त्यांच्यासाठी ते, म्हणून ते त्यांच्या समाचाराला गेले नव्हते। तिसरा प्रश्न आहे, पाठा आधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा। भीष्म प्रतिज्ञा म्हणजे जेव्हा लेखकांनी उपवास करायचे ठरवले होते, म्हणजे दिवसभर ते जेवणार नाही, डाईट करणार, तेव्हा त्यांची ही जी संकल्पना होती ती पूर्ण चाळीमध्ये जाहीर झाली होती, आणि त्यांचे जे मित्र होते चाळीतले मित्रमंडळी ते त्यांच्या या संकल्पनेवरती हसू लागले होते की वजन कमी करण्यासाठी हा डाईट वरती आहे। कोणालाही त्यांच्यावरती विश्वास नव्हता, परंतु लेखकांच्या डोळ्यासमोर ते रात्रंदिवस 181 पौंडचे वजनाचे कार्ड फिरत होते की एवढं वजन वाढलं, आणि त्या कार्डमुळे त्यांना रात्रंदिवस झोप पण येत नव्हती। परंतु त्यांची जी पत्नी होती धर्मपत्नी, त्यांना या गोष्टीचा जरा पण विश्वास नव्हता की ते रात्रभर झोपत नाही, तर रात्रभर तुम्ही घोरत असतात। तर पंत
परंतु पंतांनी ठरवले होते की जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत ते एकदम कडकवाला उपवास करणार किंवा डाईट करणार आपलं वजन कमी करण्यासाठी. आणि दुसरी म्हणजे झोप येते तर त्याचं त्यांना वाईट पण वाटत नव्हतं, कारण त्यांनी वाचलेलं कुठेतरी की झोप जेवढी कमी होते तेवढे माणसाचं वजन कमी होतं. त्याच्यामुळे त्यांना झोपेची तर चिंताच नव्हती आणि त्यांनी ठामपणे ठरवून ठेवले काही झालं तरी एका महिन्यात ते कसंही करून वजन कमी करणारच आणि त्याचा त्यांनी निश्चय केला होता. भीष्म प्रतिज्ञा केली होती की मी वजन कमी करणारच. दुसरं आहे की बाळेजदार भाज्या म्हणजे काय, ह्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर लेखकांचा जो घरचा उत्साह होता त्यांची डाईटच्या बाबतीत तो अवर्णनीय होता. म्हणजे कुठच्याही शब्द सांगता येणार असा तो होता, सांगता नाही येणार असा तो अवर्णनीय होता. तर ते म्हणतात की त्यांचं वजन वाढू नये म्हणून त्यांच्या पत्नीने घराच्या किचन मधून काही भाज्यांची हक्कलपट्टी केलेली. कुठच्या भाज्या होत्या त्या, तर बाळेजदार भाज्या जसे की कोबी, कॉलीफ्लावर, ह्या भाज्यांमुळे वजन वाढेल त्या कारणामुळे त्या भाज्यांची घरातून हक्कलपट्टी केलेली आणि ते अन्न पण त्याने सोडून दिलं होतं. मग कुठचे भाज्या त्यांना देत होते तर उकडलेले पडवळ, फक्त शेवग्या, भेंडी अशी ती बारीक सारीक जी भाजी होती त्यांचा खुराकानं चालू होता. आणि लेखक म्हणत होते की रोज नवीन नवीन कुठचे ना कुठचे चमत्कार पदार्थ त्यांच्या ताटामध्ये पडायचे, त्यांना खायला मिळायचे. तिसरं आहे की वजनाचा मार्ग भलत्याच वाट्यातून जातो. वजन कमी करण्यासाठी जे पंत होते त्यांनी आहारशास्त्राची पुस्तके वाचायला सुरू केली होती. चरबीयुक्त द्रव्य, कॅलरीज, प्रोटीनयुक्त पदार्थ ह्या सगळ्या शब्दांची त्यांची आस्था वाढू लागली होती. त्यांनी त्यांच्या मित्रांचे सल्ले जाणून घेतले होते आणि पाळायला सुद्धा सुरुवात केली होती की तुम्ही बटाटे खाणे सोडा, भात सोडा, परत तळलेले पदार्थ खाणे कमी करा, पत्ते बसून खेळू नका, ते बसून खेळण्याचे गेम तुम्ही सोडून द्या, रोज रनिंग करा, स्किपिंग करा, दोरी उड्या मारा, बोलणे सोडा, स्वतःच्या जिभेवरती कंट्रोल ठेवा, संयम ठेवा, असे सगळे त्यांनी सल्ले ऐकायला सुरुवात केली होती. लेखकांनी सुरुवातीला वजन होते 181 आणि त्यांनी कडक 1 महिना उपवास केलेला. त्या उपवासाचं त्यांनी करायचं ठरवलेलं आणि त्या उपवासात त्यांनी 15 दिवस काही असं म्हणजे भात वगैरे खाल्ला नव्हता. फक्त 15 दिवसातून 2दा भात खाल्लेला, एकदा नागपुरी भात आणि एकदा कोलंबी भात त्यांना दिलेला तेवढाच. बाकी ते सगळं धोरणयुक्त ते दूध होतं, म्हणजे गायची पहिली धार जी मिळते ते दूध, असे परत लिंबाचा रस, फळे यावरती जगू लागले होते. तर त्यांना असं वाटू लागलं होतं की महिन्याभरात कमीत कमी त्यांचं 20 ते 25 पौंड तरी वजन कमी झालं पाहिजे. परंतु जेव्हा त्यांनी त्या काठ्यावरती वजन केलं तेव्हा त्यांचं वजन आलं 192 आणि वरती भविष्य होतं की आपण समजदार आहे आणि गंभीर आहे, आपका भविष्य उज्ज्वल आहे. तर लेखक म्हणतात की एवढं 1 महिना कष्ट करूनही, उपास तापास करून सुद्धा आहाराविषयी वाचून तसंच त्यांचं आहार परिवर्तन केलं की वजन कमी होईल, तरी सुद्धा काही वजन कमी झालं नाही. उलट मुठभर माग त्यांच्या अंगात ते परत चढलेच. पहिला ते 181 त्याचं झालं होतं 192, म्हणजे किती वाटलं 12 नाही 11 यांचं पूर्ण वजन वाढलं. तेवढं कष्ट करून जरा सुद्धा वजन कमी न होता उलट अजून वजन वाढलं. म्हणून लेखक बोलतात की वजन कमी करण्याचा मार्ग भलत्याच फाट्यातून जातो, म्हणजे किती काय केलं तरी वजन कमी करायचं झालंच नाही. नंतर आहे असामान्य मनोनिग्रह. म्हणजे लेखक पंत जे होते त्यांचे जे मित्र होते मित्रमंडळी त्यांचे ते डाईट बाबतीचे सल्ले ऐकत होते आणि एकदा आचार्य बाबा बर्वे त्यांना म्हणाले की तुम्ही मुखावरती किंवा तुम्ही जिभेवरती पहिला संयम ठेवा, त्यासाठी पहिला तुम्ही बोलणं सोडून द्या. जरा म्हणजे बोलणं कमी केलं तर तुमचं ऑटोमॅटिकली तुमच्या जिभेवरती कंट्रोल राहील. तर तेव्हा लेखक पंत होते ते केविलवाण्या स्वरात म्हणाले की मी बोलणं सोडू शकत नाही. तर ते बोलले ते बोलले की मी टेलिफोन ऑपरेटर आहे, जर मी बोलणार नाही तर मी खाणार काय. त्यांना दिवसभर बोलावं लागतं फोनवरती, तेव्हा पुढे त्यांना खायला मिळतं, पगार मिळतो त्यांचा. तर तेव्हा बोलणं सोडणं हे त्यांना शक्य नव्हतं. त्यावरती बर्वे म्हणाले होते म्हणजे तुम्ही विसरून जा की तुमचं कधी आयुष्यात वजन कमी होईल, नाही होणार तुमचं वजन कमी. तेव्हा लेखकांनी निश्चय केला होता की काही झालं तरी महिन्याभरात ते वजन कमी करणारच, असं त्यांनी एकदम कठोर निश्चय केला होता. मग त्यांना दिवस रात म्हणजे जेव्हा पण ते झोपायचे रात्री त्यांना स्वप्न पडायला लागले की ते एकदम काटकुळे झालेत. परत त्यांनी एकदम कठोर आहार घ्यायला सुरुवात केला. भात एकदम वगळला, केवळ 15 वाड्यातून म्हणजे 15 दिवसातून 2दा त्यांनी भात खाल्ला. फळावरती ते जगू लागले. लिंबाचा रस त्यांना अमृतासारखा वाटू लागला. कधी कधी ते सकाळी जायचे अंधेरीच्या गोठ्यात
आणखून गाईचं धोरणाक्ष दूध घेऊन यायचे, ते फर्स्ट धार काढतात गाईचे ते दूध ते घेऊन यायचे. रोज कचेरीतून निघाले म्हणजे त्यांच्या कार्यालयात किंवा ऑफिसमधून निघाले की गोरेगाव की गिरगाव तू धावत राहायचे घरी, स्किपिंग मारायचे. एवढी सगळी ते मेहनत करत होते की वजन कमी होण्यासाठी. आता ते एवढं सगळं करत होते वजन कमी करण्यासाठी, तर ते बोलत होते की एवढं सगळं केल्यानंतर त्यांना फरक जाणवत होता की त्यांच्यामध्ये थोडं वजन कमी झालं. आणि सुरुवातीला जे त्यांच्यावरती हसत होते ते लोक सुद्धा अपवाद देत होते की हा पर्यंत फरक जाणवतोय. परंतु लेखकांना थोडी भीती होती की त्यांची ती मुठभर मास चढेल, म्हणजे थोडंसं वजन वाढलं तर त्यांचं मत होतं की त्यांनी महिनाभर जिभेवरती ताबा आणि एवढ्या आहाराविषयी एकदम कठोर ते वागले आहेत, तर त्यांचं कमीत कमी 20 ते 25 पौंड तरी वजन कमी झालं पाहिजे, एवढं त्यांनी स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवलं आहे. तर प्रश्न 4 आहे, खालील शब्द समूहासाठी पाठातून एक शब्द लिहा. म्हणजे हा पूर्ण वर्डसाठी एखादा जो पाठात शब्द उच्चारला असेल पंतांनी तो लिहायला सांगितलाय. तर ठरवलेले व्रत म्हणजे मध्येच सोडणे, म्हणजे एखादा आपण संकल्प केला असेल किंवा व्रत केला असेल तो मध्येच सोडणे. कुठचा शब्द आहे तो व्रतभंग. तू माझा व्रतभंग केलास, तू माझा व्रत मध्येच तोडून टाकलास, त्याला व्रतभंग बोलतात. नंतर आहे वजन घटविण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना. वजन कमी करण्यासाठी जेव्हा आपण आहार बदलतो त्याला आहार परिवर्तन म्हणतात. आहारामध्ये परिवर्तन केले पाहिजे, म्हणजे आहार बदलला पाहिजे. नंतर आहे भाषेचा नदीसारखा प्रवाह, त्याला वाक प्रवाह म्हणतात. म्हणजे सतत कोणतरी आपल्या फ्लो मध्ये बोलतच चाललंय त्याला वाक प्रवाह म्हणजे भाषेचा प्रवाह म्हणतात. नंतर आहे खालील वाक्प्रचाराचा व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जोडा. ॲज फॉलोइंग. वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ आहे हात दाखवून अवलक्षण, म्हणजे आपणहून संकटला जेव्हा आपण आमंत्रण देतो त्याला हात दाखवून अवलक्षण. आपणहून संकट ओढावून घेणे, मानवाचे स्वतःहून संकट बोलवतात तेव्हा. नंतर आहे सुरंग लावणे, म्हणजे एखाद्याचा बेत उधळून लावणे. एखाद्याचा बेत म्हणजे एखाद्याचं काहीतरी करण्याची कल्पना असेल किंवा इच्छा असेल ती आपण नष्ट करतो, त्याला म्हणतात की सुरंग लावणे, एखाद्याचा बेत उधळून लावणे. तर थर्ड आहे अंगाचा तिरपापड होणे, म्हणजे खूप संताप येणे. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या विरुद्ध काहीतरी करत असेल तर आपल्याला खूप राग येतो, की आपल्या आवडत नाही असं काहीतरी करत असेल आपल्याला खूप राग येतो, त्याला म्हणतात की खूप संताप येणे, अंगाचा तिरपापड होणे. नंतर आहे मुठभर मास चढणे, म्हणजे सुस्तीने हळूहळू जाणे. थोडीशी आपल्याला सुस्ती येते, काही काम करायची इच्छा नसते, त्याला म्हणतात की मुठभर मास चढणे, सुस्तीने हिरवळ जाणे. तर आता आहे स्वमत. पहिला आहे दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातून तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा. म्हणजे लेखक जेव्हा दोरीच्या उड्या मारत होत्या, स्किपिंग करत होत्या, तेव्हा कुठचा विनोद तुम्हाला समजला तो तुम्हाला सांगायचा आहे. तर लेखक जेव्हा दोरी मारायला सुरुवात करत होते तेव्हा त्यांच्या जे कचेरीतले फ्रेंड्स होते, मित्रमंडळी, त्यांना सांगितलं की तुम्ही रोज रनिंग करा, स्किपिंग करा, तर त्याने वजन कमी होतं. तर त्यांनी ठरवलेलं की मी स्किपिंग मारणार. तर त्यांनी जेव्हा घरात सुरुवात केली तर धाब्याच्या 8 बाय 10च्या खोलीत दिवाणखान्यात त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ती दोरी फिरवली तर पूर्ण फिरणं अशक्य होतं. तर ती पहिल्या ड्रेसिंग टेबलवरती आदळली, मग स्वतःसोबत तेलाच्या बाटल्या आणि काही अजूनही बाटल्या औषधं त्या बाटल्या खाली घेऊन आली. मग घरात मारायला जमत नव्हतं त्यांना, मग त्यांनी काय केलं की थोडं अर्ध गॅलरीमध्ये मारत होते तर आचार्य जे बर्वे होते त्यांच्या गळ्यात ती अडकली. मग त्यांनी 1 तासभर त्या दोरीचे एक टोक हातात पकडल्याने पंतांना मौनाचं सामर्थ्य कसे, मौनाची शक्ती कशी आहे, मौन बाळगायला पाहिजे या विषयावरती 1 तास बडबड करून लेक्चर दिलं. ते सुद्धा कंटाळले. मग ते वाक्प्रवाह थांबून बोलले त्यांना की मी टेलिफोन ऑपरेटर असल्यामुळे मला बोलणं सोडणं जमतच नाही, मी खाणार काय जर मी बोलणार नाही तर. मग त्यावरती ते म्हणाले होते की तुम्ही मग विसरा की तुमचं वजन कमी होईल. त्यावेळी पंतांना वाटलं की काश जेव्हा ह्यांच्या गळ्यात दोरी अडकली तेव्हाच मी ती गचकन आवायला पाहिजे होती. तो एक विनोद त्या टायमिंगचा मला आवडलेला, दोरीवरच्या उड्या मारण्याचा तो विनोद. नंतर आहे पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दात वर्णन करा. म्हणजे त्यांच्या पत्नीचा उत्साह कसा होता त्यांच्या उपासाबाबत. तर ते काय बोलतात की जेव्हा त्याने सुरुवात केली होती तर त्यांची पत्नी त्यांची विश्वासच ठेवत होती की तुम्हाला झोप येत नाहीये वगैरे वगैरे. मग तेव्हा त्यांनी कठोर उपवास करायला लागले तर त्यांच्या पत्नीने
ज्या भाज्यांमुळे वजन वाढतं असं त्यांना वाटत होतं, त्या कोबी, कॉलीफ्लॉवर ह्यासारख्या ज्या बाळेजदार भाज्या होत्या त्याची किचनमधून हाकलपट्टी केली होती आणि नुसते उकडलेले पडवळ, शेवग्या, भेंडी असे ते भाज्या असतात ते त्यांना खुराक म्हणून देत होते. परत चहा होता, त्यात पण बिना साखरेचा चहा त्यांना बनवून देऊ लागले. मग त्यांच्या आहारावर त्यांचं खूप लक्ष होतं की पंतांचा आहार म्हणजे वजन कमीच झालं पाहिजे. परत त्यांना धोना दूध, फळे, लिंबाचा रस, भात त्यांनी पुन्हा पुन्हा वर्ज केला होता. तर असं सगळं तो त्यांचा उत्साह होता त्यांच्या पत्नीचा त्यांच्या आहाराबाबत. नंतर आहे पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता, तो का आवडला ते स्पष्ट करा. तर पाठात तसे खूप सारे विनोद झाले. आता स्टार्टिंगलाच ते म्हणत होते की जेव्हा ते उकडलेल्या भाज्या खात होते तेव्हा ते म्हणाले की उकडलेल्या भाज्या फक्त खाऊ शकत नाही आपण, ही फक्त एक पोकळ कल्पना होती, फालतू कल्पना होती की कोणत्याही व्यक्ती उकडलेल्या भाज्या खाऊ शकत नाही. फक्त ते म्हणतात ती भाजी खाल्ल्यानंतर मला समजलंच नाही माझी बायको रोजच्या जेवणामध्ये काय भाज्या बनवायची. म्हणजे रोजच्या रेग्युलर भाज्या असतात मीठ मसाला टाकलेल्या भाज्या आणि उकडलेल्या भाज्या, तर त्यांना कोणताच फरक सापडत नव्हता. पण अजून विनोद होता तो दोरीवरचा, जो आपण इथे डिस्कस केला, तो एक विनोद. आणि दुसरा विनोद होता जेव्हा ते वजन करतात पुन्हा एका महिन्यानंतर, तेव्हा ते स्टार्टिंगला वजन करतात तेव्हा त्यांचं वजन असतं 181, 181. आणि ते वजन कमी होण्यासाठी ते एकदम आहारयुक्त पदार्थ खातात. आहारशास्त्राच्या पुस्तकात डोकावतात त्यांचा आहार कमी होण्यासाठी. 15 आठवड्यातून 2दा भात खातात, एकदा कोलंबी भात खातात आणि एकदा नागपूरचा वडा भात खातात. म्हणजे तेवढे 4 अपद वगळ्याचे भागाला स्पर्श सुद्धा करत नाही. फळे खातात, भाज्या खातात उकडलेल्या, लिंबाचा रस, स्किपिंग, रोज धावणे, म्हणजे तेवढं सगळी ती गोष्टी ते करत होते. तर एवढं सगळं केल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की कमीत कमी त्यांचं वजन 20 ते 25 पाऊंड कमी झालं पाहिजे. पण जेव्हा त्यांनी त्या वजन काट्यावरती वजन केलं तेव्हा त्यांचं वजन आलं 192, 192. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा त्यांचं वजन काही कमी झालं नाही. मग त्या एका विनोदात हसलं होतं की एखादा माणूस एवढं कष्ट करतो आपलं वजन कमी करण्यासाठी, तरी सुद्धा त्याचं काही वजन कमी झालं नाही. मग त्या एका विनोदात हसायला आलं. आणि म्हणजे त्याचं भविष्य सुद्धा असं लिहिलेलं की आप बहुत समझदार हो और गंभीर हो, आपका भविष्य उज्ज्वल आहे. एवढं वजन वाढून सुद्धा त्यांचं. नंतरला आहे तुम्ही एखादा संकल्प केला तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील याची कल्पना करून घ्या. कल्पना करायची आहे की एखादा तुम्ही संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर तुमची फॅमिली किंवा तुमचे आई वडील, भाऊ बहीण कशी प्रतिक्रिया देतील, म्हणजे कसे काय बोलतील तुम्हाला किंवा कसे वागतील याबद्दल कल्पना करून लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या म्हणजे स्व विचाराने लिहू शकता. आणि ती 40 स्वमध्ये तुम्ही तुमच्या भाषेत तुम्हाला कुठचा विनोद आवडला, इथे तुम्हाला काय आवडलं, इथे तुमच्या पंतांच्या बायको पत्नीचा जो उत्साह होता तो, पाठात आवडलेला सगळ्यात जास्त विनोद तुम्हाला कुठचा आवडला आणि का आवडला, आणि तुम्ही कुठचा असा संकल्प केला आणि तो पूर्ण केला किंवा एखाद्याला प्रॉमिस केलं असेल किंवा एखाद्याला भेट लावली असेल कोणासोबत की मी करणारच पण तुम्ही करू शकत नाही, तर त्यांची समोरची प्रतिक्रिया